की धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा दिलाय आणि यावर हेही म्हटलं होतं आपण की या संदर्भातले दिवसभरातले काही अपडेट येत राहतील आणि मोठी बातमी आलेली आहे। मी राजीनामा दिलेला नाही असं वक्तव्य खुद्द धनंजय मुंडेंनी केलं। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित होते। त्यांना राजीनाम्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी असं म्हटलं की मी राजीनामा दिलेला नाही। त्यामुळे आता राजीनाम्याच्या चर्चांवर स्वतः धनंजय मुंडेंनी भाष्य केलंय की मी राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे मोठ्या चर्चा सुरू होत आहेत। त्यांनी राजीनामा दिला असता तरी चर्चा होणारच होत्या, पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही असं म्हटलंय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं सातत्याने नाव घेतलं जातंय, त्यांच्यावर निशाणा साधला जातोय। आज त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, मी राजीनामा वगैरे काहीही दिलेला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। जे काही वादळ उठलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांकडे राजीनामा सुपूर्द केला अशी बातमी मिळत होती, मात्र त्यावर धनंजय मुंडेंनी स्वतःच प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सुषमाजी, अशी बातमी येत होती की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, अजित पवारांकडे तो सुपूर्द केलाय आणि अजित पवारांनी तो राखीव ठेवलाय, पण आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्यावर धनंजय मुंडे स्वतःच म्हणतात की मी काही राजीनामा वगैरे दिलेला नाही। तुम्ही काय म्हणाल यावर? काल सर्वपक्षीय आमदारांनी, नेत्यांनी महामहिम राज्यपाल महोदयांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात माझ्या पक्षाचेही विरोधी पक्षनेते होते। मात्र या सगळ्यांवर अंतिम निर्णय घेण्याची जी भूमिका आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे चालक पालक मालक असणाऱ्या सन्माननीय अजितदादांनी घेणं अपेक्षित होतं। परंतु काल अजितदादांनी जे म्हटलं की मी जर दोषी असतील धनंजय मुंडे तर मी राजीनामा घेईल, हे त्यांचं जे म्हणणं आहे ते मला वाटतंय आजच्या धनंजय मुंडेंच्या म्हणण्याला जी बळकटी येते किंवा धनंजय मुंडे आज जे बिनधास्तपणे वक्तव्य करतायत त्याला कारण कालचं वक्तव्य आहे। त्यामुळे आणि विशेष हे लक्षात घेण्यासारखं आहे की धनंजय मुंडे असतील किंवा सन्माननीय अजितदादा असतील, ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षातल्या दोन नेत्यांची उदाहरणं मोठी आहेत। त्यातलं एक पहिलं उदाहरण सन्माननीय अनिल देशमुख साहेबांची जेव्हा चौकशी चालू होती त्या चौकशी दरम्यान त्यांनी सांगितलं की मीच गृहमंत्री असताना माझं खातं माझी निष्पक्ष चौकशी करू शकणार नाही, चौकशी प्रभावित होऊ शकते, तेव्हा मी पदाचा राजीनामा देतो। देशमुख साहेब नंतर निर्दोष सिद्ध झाले, पण त्यांनी राजीनामा दिला होता। आणि दिवंगत नेते आर आबांनी तर नुसतं एक वक्तव्य उच्चारलं म्हणून विरोधकांनी राजीनामा मागितला आणि नैतिकता म्हणून आर आबांनी राजीनामा दिला सुद्धा। पण ही सगळी नेते मंडळी नैतिकता पाळणारी होती। आता ही नैतिकता सन्माननीय अजितदादा पाळणार आहेत का? की एवढे सगळे आरोप झाल्यानंतर, कारण आता वाल्मिक कराडांच्या 1500 कोटीच्या प्रॉपर्टीला ईडीच्या चौकशीचा सुद्धा विषय आता पुढे आलेला आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा मला वाटतंय सन्माननीय अजितदादांच्या नैतिकतेशी संबंधित प्रश्न आहे। नक्की सुषमाजी, जसं तुम्ही अनिल देशमुखांचं आणि आर आबांचं नाव घेतलं तशी आपल्याच पैकी अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली की जर चौकशी सुरू झाली किंवा कुठलेही आरोप त्यांच्यावर झाले जे सिद्धही झाले नव्हते तरी त्यांनी राजीनामा दिला, आपल्या पदाचा मोठमोठ्या पदांवर ते होते, त्यांचा राजीनामा दिला, ते बाजूला राहिले आणि मग कारवाई होऊ दिली। धनंजय मुंडे म्हणतात की मी काही राजीनामा दिला नाही, पण छगन भुजबळ काल बोलताना असं म्हणाले की माझ्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे की माझ्यावर फक्त आरोप झाले, ते सिद्ध झालेले नव्हते, तरी सुद्धा मला राजीनामा द्यायला लावला, तर मी या सगळ्या परिस्थितीतनं गेलेलो आहे। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा तुम्ही का मागताय जोपर्यंत त्यांचं नाव या सगळ्यामध्ये येत नाही? याबाबत तुम्ही काही भाष्य कराल सुषमाजी? नाही, मला भुजबळ साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आणि मी कायम असं म्हणते की ते थोडे चळवळीकडे झुकलेले आणि त्या न्यायाने ते भूमिका मांडत असतात। धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा आता
थेटपणे त्यांचं नाव या प्रकरणात कुठेही आलेलं नाही, कागदोपत्री सुद्धा ते प्रकरण नाही. मी शब्द असा वापरला की नैतिकता म्हणून ते राजीनामा त्यांनी अगदी. द्यायला हवा. हो. ते देणार का? कारण आर आबा काही दोषी नव्हते, गुन्हेगार नव्हते, लक्षात घ्या. कुठल्याही घोटाळ्यामध्ये नव्हते. आर आबांच्या तोंडून फक्त एक वक्तव्य गेलं आणि त्या वक्तव्याचा इतका विपर्यास केला गेला विरोधकांकडून हो. की त्यांचा थेट राजीनामा घेतला गेला. नक्की इथे नक्की वक्तव्य नाही, इथे एका माणसाच्या हत्येचा, बेनामी संपत्ती जमा करण्याचा, राज्यातली जिल्ह्यातली सगळी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचा, बरोबर. गुंडगिरीला आशीर्वाद दिल्याचा, असे अनेक आरोप आहेत. हा अगदी फरक समजून घ्या आपण कृपया. नक्की नक्की. धन्यवाद सुषमाजी, आपण सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. जसं सुषमाजी सांगत होत्या की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, अन्यथा अजित पवारांनी तरी तो घ्यायला हवा आणि मग निपक्षपातीपणे चौकशी या सगळ्या प्रकरणाची व्हायला हवी, असं सुषमा अंधारे आत्ता आपल्याशी बोलताना म्हणाल्या. पण काल सुद्धा हे सगळे सर्वपक्षीय नेते जेव्हा राज्यपालांना भेटले, त्या प्रत्येका नेत्याची हीच भूमिका होती की नैतिकतेच्या आधारावर बाजूला स्वतःला ठेवून, पदावरून बाजूला स्वतःला ठेवून या सगळ्याची चौकशी व्हायला हवी आहे.